कदाचित जर शिवजीने गंगेला धारण केलं नसतं तर पृथ्वीचा नाश झाला असता। का बरं, याचं आपण रहस्य समजून घेऊया। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। असं झालं की जेव्हा भगीरथ महाराजाने खूप वर्ष तपस्या केली आणि तपस्या केल्यानंतर गंगा मायाला प्रगट केल्यानंतर त्यावेळेस गंगा माईला अभिमान अहंकार आला आणि तिला अहंकार या गोष्टीचा झाला की माझा वेग कोण धारण करू शकेल, मी 3 लोकांना नष्ट करू शकते। त्यावेळेस या सृष्टीचं रक्षण करण्यासाठी आणि सगळ्याच्या जगाचं पालन करण्यासाठी शिवजीला भगीरथाने प्रार्थना केली। त्या एकच प्रार्थना केली की हा गंगेचा वेग तुम्ही धारण करू शकतात। आणि शिवजीला या 2 कारणामुळे नाही का गंगेला धारण केलं। पहिलं कारण जे त्रिलोक आहे त्यांना रक्षण करण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गंगा मातेला नाही का अहंकार झाला होता तो अहंकार दूर करण्यासाठी त्याने आपल्या जटामध्ये धारण केलं। त्यावेळेस गंगाच्या मनात प्रश्न, तिच्या मनात अभिमान आला। काय अभिमान आला, मी पण आता शिवजीला वाहून घेऊन जाते। पण जसं शिवजीने गंगेला आपल्या जटामध्ये धारण केलं आणि त्या जटामध्ये केल्यानंतर ती जटा अगणित अकोटी अवस्थेमध्ये विस्तुरलेले होते, तिची गणता करता येत नव्हती एवढी होती। ती अदृश्य झाली याच्यामध्ये, ती भरमी झाली जटामध्ये, मी कुठे काय। त्यावेळेस नाही का तिचा अभिमान अहंकार कमी झाला आणि त्यावेळेस ती शिवजींना प्रार्थना करू लागली की माझ्यामध्ये अभिमान अहंकार झाल्या, त्यामुळं मी तुमच्याशी नाही का ह्या अभिमानाने नाही का दूर व्यवहार करीत होते, मला क्षमा करा। त्यावेळेस शिवजी दयावश, आशुतोष आहे त्यांचं नाव, आशुतोष म्हणजे काय, लगेच प्रसन्न होणार आहेत, म्हणून त्यांना थोडी स्तुती केली, प्रार्थना केली तरी प्रसन्न होणार आहेत। असे आशुतोष प्रसन्न झाले आणि गंगेला आपल्या जटातून मुक्त केलं होतं। म्हणून जीवनामध्ये आपल्याला एक शिकायचं आहे, आपण किती जरी मोठे असोल, आपल्याकडे पद असेल, अभिमान अहंकार हे माणसाला नाश करत असतो। तर गंगा मैया आपल्याला जीवनातून शिकवते, कधी अभिमान अहंकार येऊ देऊ नका आणि सहज आपण जगत कल्याणासाठी, समाजासाठी, परिवारासाठी अहंकार रहित अभिमान रहित कार्य केलं पाहिजे। आणि गंगामैयातून ही शिक्षण आहे। तर आपण पण गंगेला शरणागत जा, शिवजींना शरणागत जा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा। हर हर गंगे।